बंद घराचा कडिकोयंडा उचकटून 3 लाखाचा ऐवज लंपास. सांगली शहरातील संजोग कॉलनीतील बंद घराचा कडिकोयंडा उचकटून चोरट्यांनी आतील 3 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड असा 3,05,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 3 मार्च ते 10 मार्च या कालावधीत घडली. या प्रकरणी घननीळ गोपाळ कुलकर्णी, रा संजोग कॉलनी, सम्राट व्यायाम मंडळासमोर यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती अशी: फिर्यादी घननीळ कुलकर्णी यांचे संजोग कॉलनीत घर आहे. काही कामानिमित्त ते बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरास कुलूप होते. या कालावधीत चोरट्याने घरास असलेला कडिकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटात तसेच देवघरात ठेवलेले सोने चांदीचे दागिने तसेच 20,000ची रोकड असा ऐवज चोरून पोबारा केला. हा प्रकार 10 मार्च रोजी सकाळी 11:15 सुमारास कुलकर्णी यांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज.